स्वराला हॉस्टेलमधून का काढलं, आता तिची ॲडमिशन कुठं गेली, का केली आणि तिला घरी आणण्याचं मुख्य कारण काय काय झालं होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुमच्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. मिलिटरी स्कूल खरंच खूप छान आहे आणि तिच्या म्हणजे मेहनतीनेच तिला तिथं ॲडमिशनसुद्धा भेटली होती. परंतु असं काही झालं त्याच्यामुळे मला तिला घरी आणावं लागलं. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा, कारण जाणून घ्या आणि नंतरच कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडा. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर इथं सकाळ झाली होती. मी करत होती म्हणजे बटाटा आणि पनीरचे पराठे. म्हणजे 4 ते 5 केले होते. 2 स्वरासाठी, 2 स्वराजसाठी. कारण आता स्वराची पण स्कूल मी तिला इथं PMC स्कूलमध्ये ॲडमिशन केलेली आहे आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे स्वराची ॲडमिशन तिने एक्झाम पास केली होती. तिनं ते कॅम्प केला होता आणि त्याच्यामुळेच तिला तिथे ॲडमिशन भेटली होती. परंतु तिथं गेल्यापासून 3 ते 4 वेळा ती घरी आली, हे तुम्हाला पण माहीत आहे. आणि तेव्हा मी एकटी होती आणि तिच्या शाळेत लक्ष द्या, ती आजारी पडली की तिला घरी आणा. नंतर तिच्यासोबत गणपतीच्या वेळेस एवढा मोठा प्रॉब्लेम झाला ना, की तिला मला तिथून पाठवताच आलं नाही. तुम्हाला माहिती असेल, मुंबईला जेव्हा मी उकडीचे मोदक करायला गेली होती, तेव्हा मी तिला हॉस्टेलमधून आणलं होतं 10 दिवसासाठी. तर तिच्या पूर्ण बॉडीवर मला म्हणजे चिकन पॉक्स कसे असतात, तसे पूर्ण बॉडीवर तिच्या डॉट्स आलेले होते. पूर्ण इन्फेक्शन झालेलं होतं. मग मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिचे स्किन केअरकडे मी तिचं हे केलं. तर तिला क्रीम, पावडर वगैरे दिलं आणि 8 दिवसात ते थोडं जायला सुरुवात झाली होती. आणि ते गेल्यानंतर मी पुन्हा तिला हॉस्टेलमध्ये सोडून आली. परंतु पुन्हा 8 दिवसानं तिच्यासोबत तोच प्रॉब्लेम झाला आणि पुन्हा तिला मला घरी आणावं लागलं. शेवटी डॉक्टर बोलले की हिला शिळं पाणी सहन होत नाही आहे आणि तिकडलं ते वातावरण तिला सूट होत नाही आहे. तुम्ही तिकडे फी पण भरत आहे आणि इकडं हॉस्पिटलचा पण खर्च उचलत आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे. तर ती बोलली होती की मी ॲडजस्ट करते. परंतु तिचं ते इन्फेक्शनमुळे शेवटी मला तिची ॲडमिशन रद्द करावी लागली. कारण तिचं इन्फेक्शन दुसऱ्या मुलांनासुद्धा होऊ शकत होतं. त्याच्यामुळे खूप म्हणजे मला तर खूप म्हणजे अक्षरशः खूप वाईट वाटलं त्या दिवशी. परंतु ही स्वामींची इच्छा समजून मी तिला घरी आणलं आणि घरी आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी PMC स्कूलला गेले आणि तिथं तिची ॲडमिशन करून दिलेली आहे. तरी आता ती 15 ते 20 दिवस झाले त्या शाळेत जात आहे. तर इथं मी काम आवरत होती तोपर्यंत गणेशजीने घराला पोछा मारला. मी भांडी घासली. त्याच्यानंतर त्यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि इथं स्वराज खेळत होता. नंतर म्हणजे तिला घरी आणल्यामुळे मला पण भरपूर कामं लागलेली आहे. तर PMC स्कूल सुटली होती आणि तिला आणायला मी स्वतः जात असते. तिला घेऊन पण मीच जाते, तिला आणायला पण मीच जाते. अदर क्लासेस पण मी तिला लावून दिलेले आहे, ॲबॅकस वगैरे असे, जेणेकरून ती फुल डे बिझी राहणार आहे आणि त्याच वेळात मी पण माझे प्रमोशनचे वगैरे कामं करून घेत असते. तर त्याच्यानंतर मी तिला घरी आणलं होतं आणि घरी आणल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि तेव्हापासून झाले माझे स्टार्ट याचे म्हणजे व्हिडिओ प्रमोशनचे. खूप छान असं फेसवॉश आलेलं होतं, त्याचा मला व्हिडिओ शूट करायचा होता आणि गणेशजी आल्यामुळे तो व्हिडिओ शूट करणं पटापट झाला पण होता. 15 ते 20 दिवस झाले ती म्हणजे बिना ड्रेसचीच शाळेत जात होती. म्हणजे स्कूलचा युनिफॉर्म अजूनही आम्ही घेतला नव्हता. आज आम्हाला तो पण आणायला जायचा होता म्हणून मी पटापट माझे सर्व प्रमोशन व्हिडिओ आटपून घेतले. तुम्हाला असं वाटत असेल ना की एक व्हिडिओ काय 1 मिनिटाचा असते, परंतु त्याच्यामागं 1 ते 1.5 तासाची मेहनत असते. त्यांना व्यवस्थित शूट करून द्यावा लागतं, आफ्टर बिफोर व्यवस्थित रिझल्ट दाखवावा लागतो आणि व्हॉईसवरसुद्धा व्यवस्थित द्यावं लागतं. त्याचे फायदे, तोटे, नुकसान हे सर्व काही 1 मिनिटात बोलावं लागतं. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ही प्रत्येक व्हिडिओमध्ये नवरा करते, तर तुम्हाला मी हे पण सांगते, आमचं जे चॅनल असते ना त्याच्यावरूनच आम्हाला स्क्रिप्ट दिल्या जाते. मी जर ब्लॉगिंगमध्ये जे काही दाखवत असेल तर त्या आधारितच मला स्क्रिप्ट दिल्या जाते की तुम्ही असं काही बोलता आणि अचानक. आणि माझ्या प्रत्येक स्क्रिप्टमध्ये तिकडूनच नवऱ्याला असे म्हटले असं स्क्रिप्टवर तिकडूनच लिहून येते. त्याच्यामुळे नवरा हा माझा कंटेनच झालेला आहे. तर आम्ही दोघांनी हा व्हिडिओ शूट केला. रानी तेरी तू सूरत कानी तू तेरी व्हिडिओ शूट करता करता कधी संध्याकाळ झाली माहिती नव्हती. मग गणेशजीने चहा वगैरे केला, मुलांना दूध बिस्किट दिलं, मला पण चहा दिला आणि त्याच्यानंतर स्वराने झाडू मारला आणि गणेशजीने संध्याकाळची दिवा अगरबत्ती केली. तोपर्यंत माझा संध्याकाळचा एक शूट अजून बाकी होता, तो पण मला शूट करायचा होता. आणि असा फरक पडतो. आता स्वरा पण घरी आलेली आहे, तर थोडी कामात तिची पण मला मदत होते आणि तेवढ्या वेळात मी शूट करू शकते. आणि गणेशजी आल्यामुळे माझं काम तर खूप इझी झालं. म्हणजे जे 10 ते 12 व्हिडिओ मला शूट करायचे होते त्यांच्या मदतीमुळे माझे ते पटापट
शूट पण करणं झालेले आहे. फक्त ते होते त्या वेळात आणि त्यांनी पण मला भरपूर अशी हेल्प केली. नाहीतर मग मी स्वराला जास्त व्हिडिओमध्ये घेत नसते. तर त्याच्यामुळे मला तिला माझ्या प्रमोशन व्हिडिओमध्ये घेता येत नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशी थीम होती की बाबा नवरा बोलतो की बाबा आज आपल्या लग्नाची साडी घालून तसाच लूक रिक्रिएट कर आणि नवऱ्याची रिॲक्शन अशी स्क्रिप्ट होती. तर त्याच्या आधारितच मी ते केली आणि ही जी तुम्ही साडी बघताय ना, हे रिअली माझ्या साखरपुड्याची प्लस लग्नाची साडी आहे. तुम्हाला तर माहिती आहे मला म्हणजे साखरपुडा करायला आलते गणेशजी आणि त्याच दिवशी लग्न करून घेऊन गेले होते. हे ब्लाऊजसुद्धा मी नंतर शिवलं होतं. तर ही आहे माझ्या लग्नाची प्लस साखरपुड्याची साडी. कशी आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हा सुद्धा मी व्हिडिओ शूट करून घेतला. म्हणजे आता झाले माझे 2 व्हिडिओ आणि नंतर हा तिसरा व्हिडिओ होतो. जे Mishoकडून मला कपडे आले होते ना, तर कॉम्बो सेट होता 300 की 400 रुपयात. 3 टॉप होते. कॉटनचे टॉप होते, अंब्रेला टाईप होते आणि लाँग बाह्या असून पॅक गळा होते आणि तिन्ही टॉप एवढे सुंदर होते ना, प्युअर कॉटनचे असल्यामुळे ज्या कोणत्या लेडीज अशा घरी राहतात किंवा डेली वेअरसाठी त्यांना परफेक्ट कॉम्बिनेशन हे म्हणजे टॉप होते. जर तुम्हाला हे पाहिजे असेल ना, तर मी टॅग प्रोडक्टमध्ये देणार आहे. जिथं तुम्हाला इमेज दिसेल ना, तिथं क्लिक करून तुम्ही हे टॉप खरेदी करू शकता. खूप सुंदर आहे. पण आमचं असं आहे की आम्हाला हे एवढे कपडे येतात त्याच्यामुळं ना टेन्शन काही नसते. तर अशा पद्धतीने मी हा पण व्हिडिओ शूट करून घेतला. तुम्ही बघू शकता किती छान टॉप आहे. हे होतं पहिल्या कलरचं. हे तर मला प्रचंड आवडलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कलरचं होतं ब्ल्यूमध्ये. हे पण बघा किती सुंदर होतं. पॅक गळा होता, समोर बटन्स होते, लांब बाया होत्या आणि खूप छान असं हे टॉप होतं आणि तिसरं पण खूप सुंदर होतं. आणि स्वरा इथं घाई करत होती की तिला स्कूलचा युनिफॉर्म वगैरे आणायचा होता. कारण बाकीचे युनिफॉर्ममध्ये होते आणि ती म्हणजे युनिफॉर्म म्हणजे घरचे ड्रेस घालून जात होती त्याच्यामुळं. तर त्याच्यानंतर हा पटापट शूट केला आणि आम्ही निघालो. जसे आम्ही कात्रजमध्ये एंट्री केली ना, तर हे तुम्ही बघू शकता किती हे ट्रॅफिक होतं ना, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक होतं आणि पुण्यामध्ये संध्याकाळी भुलूनही जाऊ नये, चुकूनही जाऊ नये, असा ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. आणि मेन म्हणजे गणेशजी बोलत होते की आपण टू व्हीलरनं जाऊया लोकेशन ट्रेस करत करत. पण मीच त्यांना नको बोलली कारण चौघं फोर व्हीलर म्हणजे हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलेलो आहोत KK मार्केटमध्ये. आमच्या मॅडमचे ड्रेस घ्यायचे आहेत. तर धरकवडीमध्ये शंकर महाराज मठ आहे ना, त्याच्या मागच्या साईडनेच KK मार्केट आहे. जिथं मूलचंद वगैरे तुम्हाला माहिती आहेत ना, तर तिथं KK मार्केट आहे आणि तिथंच स्वराचा युनिफॉर्म भेटणार होता. जे की लोकेशन मला शाळेवाल्यांनी शेअर केलेलं होतं. तर फायनली मी इथं पोहोचलेली आहो आणि आता मिलिटरी स्कूलचे पण 4 ते 5 ड्रेस तिचे घरी पडलेले आहेत. परंतु आता काय करायचं, खूप स्वप्न बघितले होते परंतु आता ॲड्रेस आता कसं आम्ही पुण्यात आहोत. आम्हाला गणेशजी बोलले होते की आपण टू व्हीलरनं जाऊया लोकेशन चेक करत करत. पण म्हटलं नको, रेस घेता येत नाही. मग आम्ही ओला बुक केली. ओला इथे 160 रुपयात इथपर्यंत आलेला आहोत आणि आता आम्ही घेणार आहोत स्कूल युनिफॉर्म स्वराचे. आधी आम्ही सैनिकी स्कूलचे पण घेतले आहे ना. इकडे बघून बोलशील जरा. तर आजूबाजूचं हे वातावरण बघता असं वाटते की आपली मुलगी आपल्याजवळच सेफ आहे. तर फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. वरच्या मजल्याला KK मार्केट होती म्हणजे तिथं स्वराचा राठी काहीतरी शॉपचं नाव होतं. तर तिथं आम्हाला ड्रेस भेटणार होते. तर आम्ही एकाला विचारलो आणि वर गेलो. परंतु आम्ही तिथं पोहोचलो ना, तर तिथं ते शॉप बंद होतं. मग त्याच्यावर नंबर होता ना, त्यांना आम्ही कॉल केला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या इथं लग्न आहे त्याच्यामुळे 7 तारखेपर्यंत शॉप बंद राहणार आहे. तुम्ही 8ला किंवा 9ला या. तर फायनली तिथून आम्ही निघालेलो आहो आणि निघाल्यानंतर म्हटलं किती दिवसानंतर, तर आत्ता आम्ही आलेलो आहो ड्रेसले. पण काही ड्रेस वगैरे भेटला नाही. तर फायनली आता निघालेला आहो. निघता मग आम्हाला खूप छान अशी भेळ दिसते. तिचं खुर्डा भेळ, कैरी भेळ, कोणती अशी भेळ वेगवेगळे लिहिलेल्या होत्या. म्हटलं चला बाहेर गेल्यावर थोडंसं खाणं तो बनतं आहे आणि मुलं पण म्हणत होती काहीतरी खायचं आहे. बाहेर गेले की या चटुऱ्यांना खायलाच लागतं, काही म्हणजे याच्यात शंकाच नाही आहे. मग गेल्या गणेशजी तर म्हणत होते मला काही खायचंच नाही आहे. पण मी तरी ऐकतो का? अजिबात ऐकत नाही. माझ्यापेक्षा तर माझे मुलं अजिबात ऐकत नाही. हां, मग काय मी मस्तपैकी पाणीपुरी ऑर्डर केली. मी एक पाणीपुरी, स्वराने एक पाणीपुरी ऑर्डर केली आणि कोणती तरी ते भेळ होती, खरडा कोणती भेळ म्हणते तर. मग आम्ही मस्तपैकी पहिले पाणीपुरी खाल्ली, मग भेळ खाल्ली, मग पाणी पिलो, मग त्यांना पाणी दिलं, पैसे दिले आणि नंतर ओला बुक केली आणि ओला बुक करून थेट 140 रुपयात आम्ही आमच्या घरी आलो. तर घरी आल्यानंतर भेळ वगैरे खाल्ली होती. त्याच्यामुळे इच्छा तर अजिबात नव्हती जेवायची. परंतु असं वाटत होतं की काहीतरी बाहेरचं खायचं. म्हणजे गणेशजी आले तेव्हापासून आमची मज्जा सुरू आहे. रोज आमचं बाहेर जेवण असते आणि जातानासुद्धा हे ट्रॅफिक काही आमचा पिच्छा सोडत नव्हतं. ट्रॅफिकच ट्रॅफिक होतं.
घरी गेलो, साडी चेंज केली आणि पुन्हा आलेलो आहो आम्ही एका हॉटेलमध्ये, जे आंबेगावमध्ये होतं. आणि इथं ना एक नंबर मिसळपाव, त्याच्यानंतर जेवणसुद्धा खूप छान भेटते. तर मी इथं मसाले वांगी गणेशजीने मसाले वांगी खाल्ली आणि मी पिठलं भाकरी, कारण ते माझं फेवरेट आहे. आणि स्वराने चायनीज की काहीतरी ऑर्डर केली होती, तिला तर चायनीजच खूप आवडते. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. एक्सेप्ट करते, म्हणजे असं मानते की तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं भेटलेली आहे. अजून काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि नंतर बिल पे केलेलं आहे गणेशजीने, तुम्ही बघू शकता. तिकडे फोनपे, गुगल पे काही नसते, डायरेक्ट कॅश असते. आणि कधीकधी गुगल पे पण असते, कारण भरपूर लोकांना असं वाटते की बिल मीच पे करते, परंतु नाही, बिल मी त्यांनाच पे करायला लावते. तर स्वराजजवळ त्यांनी पैसे दिले होते 500 की 600, 550 की काहीतरी झाले होते, तर ते पैसे स्वराजने दिलेले आहे. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. बेलचे आयकॉन बटन दाबा. आवडल्यास सबस्क्राईब करा, नाही आवडल्या असेल तर ब्लॉक करून टाका. ओके, चलो बाय बाय. श्री स्वामी समर्थ.